रोहित पवार यांच्याकडनं असा एक आरोप केला की मुद्दाम शासनाने हा निर्णय घेऊन मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद केलेला आहे. कोणी केलंय रोहित पवारांनी तुम्ही म्हटले की रोहित पवारांना अजून काहीच समजलेलं नाही काय आंदोलन. मला वाटतं रोहित पवारांचं सगळं राजकारण आता स्वतः बोलतात ते त्यांच्या त्यांच्या काकाचं बोलतात ते समजून त्यांचं माहिती घेतो मी. ते आजोबा मराठा आरक्षण आजोबांचं त्यांना मार्गदर्शन आहे. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मराठा आरक्षण मधून वंचित ठेवलं. 94 साली मंडळ आयोगातून दिलं नाही, त्यावेळी मंडळ आयोग निर्णय झाला. नंतर स्वतः सांगितलं की मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही. म्हणून त्यांनी एकदा आजोबांचा सल्ला घेतला पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे आपण आरक्षण काय देऊ शकतो. म्हणजे हे नंतर मग मला वाटतं त्यांना अजून बरं शिकायचं आहे. थळपणा ते दाखवू नये एवढी माझी अपेक्षा. सदावरचे देखील आहेत, ते तुमच्या असतील किंवा शिवेंद्रराजे भोसले या दोघांच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल करणार असं सदावरते पण म्हणतात. आता कसं आहे की काहींना निर्णय पटेल, काहींना पटला नसेल, काहींचा विरोध असेल, तर शेवटी नैसर्गिक प्रक्रियेमध्ये कोणीतरी विरोधात जाणार, न्यायालयात जाणार, तर ते आता आपण थांबू शकत नाही ना. सरकार आपली भूमिका प्रभावीपणे न्यायालयात मांडेल त्याच्याबद्दल म्हणजे मांडेल आणि न्यायालयामध्ये सुद्धा मला यश मिळेल याची मला खात्री आहे. संजय राऊत यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं की कालच्या मराठा आरक्षणाचं श्रेय जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावं लागेल असं एक वक्तव्य त्यांनी केलं. पण मग आम्ही दिलंच ना. कारण जो निर्णय झाला मी माझ्या भाषणात स्टेजवर सांगितलं की ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये हा निर्णय घडून आणण्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनाच श्रेय दिलं पाहिजे. ते आपण काल जाहीरपणे बोललोय. म्हणजे संजयना हा सुचतं छान, पण नेहमीच त्यांना सगळं उशिरा सुचतं, म्हणून त्यांची या पक्षाच्या अधोगतीची होत आहे. त्यांच्यात भाजप नेते काय म्हणतात की भाजप सातत्यानं म्हणते की एवढे मातबर मराठा नेते असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनीच मराठ्यांना आरक्षण दिलंय. नक्की त्यांचा विरोध कुणाकडे, म्हणजे अजितदादा पवार किंवा एकनाथ शिंदे देऊ शकले नाही? कोणावर नाहीये. 16% आरक्षण जे माननीय देवेंद्रजींनी 14 ते 19 काळामध्ये मुख्यमंत्र्यांना दिलं ते कोणत्या मुख्यमंत्र्याला पूर्वी जमणार नाही ना. म्हणून ज्या मराठा नेत्यांनी मराठ्यांच्या मतावर राजकारण केलं, सत्ता भोगली, त्यांनी आता खरं याच्यात आत्मचिंतन करून यापूर्वीच्या आत्मपरिषद करण्याची गरज आहे.